Okay, welcome friends. Now in this session, we will be going to discuss capital letters and punctuations. Why capital letters and punctuations are important? Let me tell you. जेव्हा आपण एखादा कॉन्टेंट लिहितो त्यावेळेला त्या लेखनातल्या शुद्ध लेखनातल्या चुका ह्या काही ऍडेड ऍडव्हान्टेज नसतात विद्यार्थ्यांसाठी. आणि ह्या शुद्ध लेखनातल्या चुका म्हणजे काय? पंक्च्युएशन किंवा कॅपिटल्स. काही ठिकाणी पंक्च्युएशन मार्क्स असतात, ते जर प्रॉपर त्या ठिकाणी यूज केलेली नसतील तर त्या वाक्याचा किंवा त्या घटकाचा अर्थ इंटरप्रिट करत असताना, मिनिंग इंटरप्रिट करत असताना थोडासा रॉंगली इंटरप्रिट होण्याची शक्यता असते. सो दॅट इज व्हाय वी मस्ट अंडरस्टँड पंक्च्युएशन्स. त्यामध्ये पंक्च्युएशन्स मध्ये काय काय येतात तर विरामचिन्ह आणि कॅपिटल लेटर्स. आता इंडियन अदर लँग्वेजेस, त्याचबरोबर अरेबिक लँग्वेजेस किंवा आपण पार्शियन लँग्वेजेस वगैरे बघू शकतो, त्यामध्ये कॅपिटल लेटर्स लिहिण्याची पद्धत नाहीये. परंतु इंग्लिश एक अशी लँग्वेज आहे की ज्याच्यामध्ये कॅपिटल लेटर्स यूज केले जातात. आणि ते एक्झॅक्ट कुठे यूज केले जातात, त्यांचे काय नियमावली आहे, व्हॉट ऑल थिंग्स आर देअर, वी विल डिस्कस इट हिअर. नाउ लेट अस कम अप विथ मी, वी विल सी सम एक्झाम्पल्स. फर्स्ट ऑफ ऑल यू कॅन अंडरस्टँड, जेव्हा जेव्हा तुमचं प्रॉपर नाउन असतं त्या प्रॉपर नाउनचं पहिलं लेटर हे कॅपिटल मध्ये लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फेस्टिवल आणि हिस्टॉरिकल इव्हेंट्स असतात, त्यामध्ये काही वर्ड्स असतात, मोर दॅन वन वर्ड्स असतात, त्या प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर हे कॅपिटल लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ डेज अँड मंथ्स, महिन्यांची आणि दिवसांची म्हणजे वारांची जी नावं असतात त्यांचं सुद्धा पहिलं लेटर कॅपिटल असलं पाहिजे. काही ऑफिशियल डेझिग्नेशन्स असतात, त्याच्यानंतर डिपार्टमेंट्स असतात, त्यांची सुद्धा वर्डचं पहिलं लेटर्स हे कॅपिटल असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर देशाची नावं, राष्ट्रीयत्व, रेसेस अँड लँग्वेजेस म्हणजे भाषा आणि धर्म यांची जी नावं असतात त्यांचं सुद्धा फर्स्ट लेटर तुम्ही बघू शकता कॅपिटल मध्ये असलं पाहिजे. त्याच्यानंतर टायटल्स अँड अकॅडमिक डिग्रीज ऍज वेल ऍज दिअर अब्रिव्हिएशन्स. आता काही टायटल्स असतात त्यांचे शॉर्ट फॉर्म असतात, आपण त्याला म्हणतो अब्रिव्हिएशन्स. इनिशियल्स, त्यामध्ये त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ती लेटर्स कॅपिटल्स असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स, पॉलिटिकल पार्टीज, कमर्शियल अँड अदर स्टॅच्युटरी ऑर्गनायझेशन्स, अशी काही बॉडीज असतात त्यांच्या सुद्धा नावाची, आता त्यांची नावं मोठी असतात, एकापेक्षा जास्त वर्ड तिथे इन्क्लुडेड असतात, तर त्या प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर हे कॅपिटल असतं, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फर्स्ट वर्ड्स फर्स्ट लेटर इन कोटेड स्पीच. आता कोटेड स्पीच म्हणजे काय असतं? रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच. हे डायरेक्ट आणि इनडायरेक्टच्या एका सेशन मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे, लेक्चर तुम्ही एक्सप्लोर करू शकता. तर मी इथे तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. आय सेड टू हिम, हे झालं रिपोर्टिंग वर्ड. याच्यात सुद्धा पहिलं जे कोटेड स्पीच आहे याच्यामध्ये पहिलं लेटर कॅपिटल आहे, आणि इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे काही सेंटेन्स येतात त्या सेंटेन्स मधल्या पहिल्या वर्डचं फर्स्ट लेटर हे कॅपिटल लिहिणं गरजेचं आहे. सो लुक ऍट दिस. त्याच्यानंतर नेम ऑफ रिलिजियस ग्रुप अँड स्क्रिप्चर्स, त्यामध्ये सुद्धा पहिलं लेटर तुम्हाला कॅपिटल द्यायचंय. आणि तुमच्याकडे इथे बघू शकता पोएटिक. आता पोएट्रीमध्ये एका खाली एक लाईन्स असतात, पण प्रत्येक लाईनचं पहिलं वर्ड पहिलं लेटर कॅपिटल असलं पाहिजे. आणि जेव्हा तुमचं सेंटेन्स, व्हेर युअर सेंटेन्स बिगिन्स, जिथे तुमचं वाक्य चालू होतं त्या वाक्याचं पहिलं वर्डचं पहिलं लेटर हे कॅपिटल असलं पाहिजे. सो दॅट इज ऑल अबाउट कॅपिटल लेटर्स. वी विल बी मुव्हिंग अहेड फॉर punctuations. Now first punctuation is here for you, that is full stop. पूर्णविराम म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. पूर्णविराम वापरण्याच्या 2-3 पद्धती आहेत, ज्याच्यामध्ये अब्रिव्हिएशनच्या नंतर पूर्णविराम वापरला जातो. त्याच्यानंतर डेसिमल पॉइंट किंवा फ्रॅक्शन शो करण्यासाठी पूर्णविराम वापरला जातो. आणि असर्टिव्ह सेंटेन्सच्या एंडला म्हणजे वाक्याच्या शेवटी पूर्णविराम फुल स्टॉप दिला जातो. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन मार्क. सगळ्यांना माहितीये 2 प्रकारचे क्वेश्चन आहेत, येस नो आणि WH क्वेश्चन. या क्वेश्चनच्या शेवटी तिथे क्वेश्चन मार्क यूज केलं जातं, म्हणजे आपल्याला प्रश्न विचारला आहे हे समजतं. ओके, वी हॅव एक्सक्लेमेटरी मार्क. आता या ठिकाणी एक्सक्लेमेटरी मार्क्स मध्ये तुम्ही बघू शकता 2 ठिकाणी एक्सक्लेमेटरी वर्ड संपल्यानंतर एकदा एक्सक्लेमेशन आहे आणि वाक्याच्या शेवटी एकदा आहे. तर ह्या 2 केसेसमध्ये एक्सक्लेमेशन्स म्हणजे आपल्या सडन फिलिंग शो करत असताना या एक्सक्लेमेटरी साईनचा यूज केला जातो. हिंदीमध्ये हे साईन फुल स्टॉप म्हणून यूज केलं जातं. सो ट्राय टू अंडरस्टँड इट, इथे गलत करू नका. त्याच्यानंतर वी हॅव कॉमर्स. आता स्वल्पविराम हा एक काही छोटासा पॉज आहे, स्मॉलर पॉज आहे. मग कधी वापरलं जातं स्वल्पविराम? काही एक सेम कॅटेगरीचे वर्ड सेपरेट करण्यासाठी. जसं की तुम्ही बघू शकता जेम्स, हे म्हणतात तुकाराम, त्या ठिकाणी स्वल्पविराम यूज केलेला आहे. त्याच्यानंतर आता काही असे वर्ड आहेत की 3 more वर्ड्स बिलॉंगिंग टू द सेम पार्ट्स ऑफ स्पीच. आता एका पार्ट्स ऑफ स्पीचचे काही वर्ड्स येतात, त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आदिल परचेस बुक, इथे क्रियापद आहे, स्टेशनरी नाऊन आहे. अशा ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? स्वल्पविराम देऊन त्या 2 गोष्टींमधलं सेपरेशन स्मॉलर पॉजने शो करावं लागतं.
नाउ वी कॅन सी हिअर एक्झाम्पल्स. आता इथे हे 3 वेगवेगळे, इथे तुम्ही परचेस बघितलं, इथे पण क्रियापद आणि नाऊन बघितलं, इथं क्रियापद आणि तुम्हाला स्पोक टू, कन्व्हिन्स, इथे ऍडजेक्टिव्ह बघायला, वर्ब्स बघायला भेटतील. आणि या ठिकाणी तुम्हाला रेड कलर मध्ये इफिशियंट, सिन्सिअर, स्मार्ट हे ऍडजेक्टिव्ह बघता येतील. आणि या ठिकाणी वॉक आउट ऑफ द रूम हे तुम्हाला ऍडवर्ब्स पाहायला मिळतील. या कॅटेगरीजना म्हणजे कसं असतं, सेम कॅटेगरीच्या वर्डना सेपरेट करण्यासाठी स्वल्पविराम हा स्मॉलर पॉज यूज केला जातो. नाउ वी हॅव एक्झाम्पल. आता इथे बघू शकता प्रिपोजिशनल फ्रेज ऍट द बिगिनिंग ऑफ अ सेंटेन्स. आता वाक्याच्या सुरुवातीला जर एखादं प्रिपोजिशनल फ्रेज आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला स्वल्पविराम यूज करायचं. इथे बघू शकता इन वर्ल्ड फुल ऑफ अनसर्टेनिटीज, हे इन काय प्रेपोजिशन्स आहे आणि इथे सुरुवातीला आलंय, त्यामुळे इथे काय केलेलं आहे स्वल्पविराम देऊन त्या वाक्यामध्ये एक स्मॉलर पॉज शोकेस केलेला आहे. दॅट इज इट. ओके, सो वी विल बी मुव्हिंग अहेड. पार्टिसिपल फ्रेजेस. आता फ्रेजेस जेव्हा वाक्याच्या सुरुवातीला येतात तेव्हा तुम्हाला काय करायचंय, स्वल्पविराम देऊन त्या वाक्याला शो करायचं. इथे बघू शकता बिईंग कम्प्लिटली. आता बिईंग हा पार्टिसिपल्स आहे. त्याच्यानंतर पार्टिसिपल फ्रेजेस विल प्लेस ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स. आता वाक्याच्या शेवटी इथे तुम्हाला पार्टिसिपल फ्रेजेस दिसेल. नोईंग फुल्ली वेल दॅट हर हेल्प मे नॉट बी अप्रिशिएटेड ऍट ऑल. हे नोईंग काय आहे, त्याला आयएनजी फॉर्म म्हणून ते प्रेझेंट पार्टिसिपल्स आहे. सो कीप रिमेंबर. Now we have next, that is adverbial and other conditional clauses at the beginning of sentence. उदाहरण बघूया. When you are unsure of what is to be done, या ठिकाणी हा काय ऍडव्हर्बियल क्लॉज म्हणून या ठिकाणी काय केलेले, कॉमा प्लेस केलेले. म्हणजे एका वाक्यात बऱ्याच वेळेला काही वाक्य एकत्रित जोडलेली नसतात. कंजक्शन्स किंवा प्रेपोजिशन्स असतात, त्यांनी न जोडता कॉमेडी त्यांना सेपरेट करावं लागतं. मी तेच सांगितलं होतं तुम्हाला की वाक्यातला अर्थ इंटरप्रिट करण्यासाठी त्या ठिकाणी पंक्च्युएशन मार्क्स आर सो मच इम्पॉर्टंट अँड प्लेज अ क्रुशियल रोल. सो ट्राय टू अंडरस्टँड इट हिअर. आता कधी कधी क्वेश्चन असतो मेन सेंटेन्स मध्ये, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय केलं जातं हे बघू शकता तुम्ही. अपॉस्ट्रॉफीला पण युज केलेले आणि इथे क्वेश्चन टॅग आपण जेव्हा टेल टॅग एंडला युज करतो ना, त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कॉमा, स्वल्पविराम हे विराम चिन्ह युज करावं लागतं. नाउ आफ्टर ग्रेटर क्वालिटी इन मिनिंग. आता काही ठिकाणी कसं असतं बघा, ग्रेटर क्वालिटी इन मिनिंग. वन्स इन अ मॅगझिन ही रेड अन आर्टिकल. त्याच्यानंतर सिन्स देन ही हॅज बिकम अन ऍक्टिव्हिस्ट. त्याच्यानंतर 2 मार्क्स ऑफ. आता काही ठिकाणी फ्रेजेस इन अपोजिशन, काही फ्रेजेस असतात बघा. नेल्सन मंडेला फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ आफ्रिका, त्या वेगळ्या करणं, शोकेस करणं, एक सेपरेट त्याच्यात शोकेस करणं गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट कोटेशन्स. आता बघा या ठिकाणी डायरेक्ट कोटेशन्स आहे, आय सेड इथे कॉमा युज केलेला आहे आणि नंतर पुढचं वाक्य इन्व्हर्टेड कॉमा मध्ये प्लेस केलेलं आहे. सो दॅट इज ऑल अबाउट कॉमा म्हणजे स्वल्पविराम. नाउ वी हॅव नेक्स्ट वन, दॅट इज कोलन, अर्धविराम. आता याचा खूप रिअल यूज असतो. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ही कम, ही सॉ, ही कॉन्कर्ड. वी मिसजज्ड हर, सी वॉज ऑनेस्ट. एक्सेप्ट, होम, हाऊस, चाइल्ड इज चाइल्ड. एकाच कॅटेगरीच्या फ्रेजेस येतात, तर त्या ठिकाणी त्या रॅन्डमली दाखवत असताना इथे अर्धविराम सेमिकोलन यूज केला जातो. त्याच्यानंतर आहे विसर्ग. आता विसर्ग कधी यूज केला जातो बघूया. आय हॅव नेव्हर मेड बट वन प्रेयर टू गॉड, अ व्हेरी शॉर्ट वन. इथे या ठिकाणी तुम्हाला विसर्ग यूज केलेला दिसतो. आपल्याला बऱ्याच वेळेला कॉन्व्हर्सेशन मध्ये विसर्ग यूज केलेला पाहायला मिळतो. ओके, देन वी हॅव नेक्स्ट वन, दॅट इज अपॉस्ट्रॉफी. अपॉस्ट्रॉफी इथे तुम्ही बघू शकता, हे सगळे या ठिकाणी शॉर्ट फॉर्म शो केलेले. त्या ठिकाणी ही अपॉस्ट्रॉफी डबल शॉर्ट फॉर्म शो केलेला आहे. त्याच्यानंतर रुपीज वर्थ, मनी, त्याच्यानंतर स्पेस, त्याच्यानंतर टाइम, या ठिकाणी सुद्धा अपॉस्ट्रॉफी यूज केलेली. डोंट राईट रिकमेंडेशन विथ 2 सीज. जेव्हा तीच लेटर सीज म्हणजे सी किंवा डीज अनेक आहेत, त्यांचं प्लुरल शो करण्यासाठी सुद्धा यूज केला जातो. त्याच्यानंतर वी हॅव नेक्स्ट वन, दॅट इज इन्व्हर्टेड कॉमा, अवतरण चिन्ह. आता अवतरण चिन्ह म्हणजे काय, सिंगल इन्व्हर्टेड आणि डबल इन्व्हर्टेड कॉमाज आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता वाल्मिकी रोड द रामायण, हे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये शक्य. सी शेड चेअरफुली, इथे तुम्हाला बघा दिसेल कॉमा नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये वाक्य. आणि जे तुम्हाला मी सांगितलं कोटेशन मार्क्स मधलं वर्ड्स सुद्धा पहिलं लेटर कॅपिटल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे हायफन. हायफनेटेड वर्ड्स म्हणजे काय तर कंपाऊंड वर्ड्स असतात. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ब्रदर इन लॉ, मदर इन लॉ, मेरी गो ग्राउंड, अशा पद्धतीने आहे. आणि वी हॅव लास्ट वन, दॅट इज अ डॅश. आपल्याला हा काय या ठिकाणी काय केलं जातं, डॅश इज यूज टू मार्क वर्ड्स इन अपोजिशन टू इंडिकेट द रिपिटेशन ऑफ अ वर्ड. त्याच शब्दाचं रिपिटेशन होणार असेल पण त्या ठिकाणी डॅश यूज केलं जातं. बघू शकता राम, रहीम, जेम्स,
इथे डॅश दिलाय आणि ऑल आर रेसिडेंट्स ऑफ द सेम लोकॅलिटी. आता हे नावाचं रिपिटेशन होणार होतं म्हणून तिथे डॅश यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर मिस्टर बॅनर्जी. आता हे मिस्टर बॅनर्जी द प्रिन्सिपल ऑफ आवर्स. सो दॅट इज ऑल अबाउट ऑल द पंक्च्युएशन मार्क्स अँड कॅपिटल. Keep remember, try to practice it. It is very important while you are presenting any paper or anything you want to write for exams, like writing your resumes, writing your reports, anything you want to write, there you must use all the punctuation marks. वाचणाऱ्याला त्याचा अर्थ लावता येतो आणि म्हणून punctuations आणि capital letters महत्वाचे असतात. That's it. Thank you. Thanks a lot.